नेक्स्ट ट्रिप कहाँ की है? ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग। तर जय श्रीराम मित्रांनो, आमचा प्रवास हळदा ते प्रयागराज आहे आणि पहिला ठिकाण आम्ही ओंकारेश्वर या ठिकाणी करणार आहोत। तर बघा, पुढचं तुम्हाला सगळं व्हिडिओद्वारे दाखवतो, कसं आम्ही जाणार, कसं काय काय करणार आणि जेवणाची वगैरे व्यवस्था सगळं तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे। शक्यतो मित्रांनो, तुम्ही जर जात असाल तर स्वतःच्या हाताने स्वयंपाक करा, कसं भेटतं काय सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑफर्ड असेल। गुड नाईट। त्याला आमचे आता सगळे मित्र झोपले आणि त्याला ओंकारेश्वरला आमचा ड्रायव्हर शुभम भाऊ खूप छान गाडी चालवली यांनी, पण त्यांना 2 रुपये लागत असतात, पण आम्ही काही देत नाही, त्यांना पण 2-2 रुपये लागत आहेत खर्चासाठी। अशोक काका राम राम, एकदम हॅपी दिसत आहे सगळेजण। हा भाऊ तुम्हाला म्हणून कसं वाटलं नक्की सांगा। तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय ओंकारेश्वर या ठिकाणी, अंघोळीची तयारी करत आहोत। सकाळची 3:30 वाजता आम्ही या ठिकाणी आंघोळ केली। 4ला मंदिर उघडतं दर्शनासाठी। आंघोळ करत आहे, पाणी खूप गार होतं त्यामुळे सगळे आंघोळीला कंटाळा करत होते, पण काही नाही, किशोर विचारू आपण कसे पाणी थंडाई बोलतोय। त्यानंतर माझी वेळ आली, आता मी चाललोय आंघोळीला, आंघोळ स्नान केले आम्ही व आता तुम्हाला या मंदिराबद्दल थोडीफार मी माहिती देणारच आहे। तुम्हाला माहिती आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी हे मंदिर आहे आणि हा मंदिर नेमकं कसा झाला, ज्योतिर्लिंग कशी झाली ते सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे। तोपर्यंत व्हिडिओ स्किप करू नका, बघत राहा। मित्रांनो, तुम्हाला वाटेल हे काय आहे, तर मित्रांनो, ही आमच्या गावची आणबाण शान मारुतीचं मंदिर बांधकाम चालू असताना नवीन बांधकाम करायचं, तर त्या मंदिरावर कळस आहे आणि त्या कळसाला पवित्र या ठिकाणी पाण्यात विसर्जित करायचं होतं, त्यामुळे आम्ही ओंकारेश्वरला गेलो। आता येशील चाललो आंघोळीला, बघा आता कसा येतो तो, वाव, थंडगार पाणी आहे, बघा कसं घाबरून आला। सगळे एक डुबकी मारली की चालले वरती, कारण थंडीचे दिवस होते त्यामुळे सगळ्यांना गार पाणी लागत होतं। मंदिरामध्ये आलो आम्ही, मंदिरामध्ये मोबाईल शक्यतो चालत नाही, पण तितकं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल, जितकं होईल तितकं मी तुम्हाला। मंदिरामध्ये मोबाईल अलाव नव्हता, तरी तुम्हाला जितकं दाखवता येईल तितकं मी दाखवतो। बघा, चांदीचा दरवाजा आहे। ज्यांना कोणाला घरी तीर्थाचं पाणी न्यायचं असेल त्यांच्यासाठी सगळे सामग्री आपण जर इथं बघितलं तर लोकांनी मनोकामना मागितलेली या ठिकाणी नर्मदे नदीचं संगम आहे आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदा मधील एक बेट ओंकार माउंटेन वर एक शिव मंदिर आहे। हे मंदिर अत्यंत श्रद्धेचे स्थान असून 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे। नर्मदाच्या दक्षिणेकडील काठावर मामलेश्वर नावाच्या दुसऱ्या मंदिरालाही महत्त्व असून ज्योतिर्लिंग मध्ये दिसते। जय जय भगवान की जय, रामेश्वर भगवान की जय, सोमनाथ भगवान की जय, महाकालेश्वर भगवान की जय, जगन्नाथ स्वामी की जय, रामेश्वर भगवान की जय, द्वारकानाथ की जय, बद्रीनाथ भगवान की जय, लक्ष्मीनारायण भगवान की जय, सत्यनारायण भगवान की जय, सूर्यनारायण भगवान की जय, कृष्णनारायण भगवान की जय, अयोध्यापति रामलला की जय, वृंदावन बिहारी लाल की जय, गौ माता की जय, धरती माता की जय, माँ पिताओं की जय, गुरु गोविंद की जय, संत समाज की जय, महावीर स्वामी की जय, गणेश भगवान की जय। या बाबांचं जयघोष ऐकून आम्हाला खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं। बाबाची घोषणा संपतच नव्हत्या, तर चला आता पुढे बघूयात। परिक्रमेला सुरुवात झालेली आहे। परिक्रमा सुरू करत असतानाच आम्हाला एक टॉमी भेटला आणि वरती बघितलं शिव मंदिर आहे, परत विष्णुदेव आहे, साईबाबा, कलिंका माता, हे भरपूर मंदिर आम्हाला वरती दिसलं आणि खूप छान प्रकारे परिक्रमा आमची या ठिकाणी चालू आहे। थोडंसं पुढे आल्यानंतर गौरी सोमनाथाचं मंदिर आपल्याला दिसतोय, खूप जबरदस्त मंदिर आहे। ह्या मंदिराचा दगड जर बघितला आपण तर
जोधपुरी टाईपचा हा दगड आहे आणि दिसायला पण खूप छान आहे. मध्ये ज्योतिर्लिंग आहे. त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन इथूनच घेऊन घ्यावं. जबरदस्त. चला आता सेल्फीची वेळ आली. सेल्फीमध्ये सगळेच गुड लक म्हणतायत, कोणी विनर म्हणतायत. आमचे गणेशिंग काका, अजय सेठ सगळे सेल्फी बघितली, कॅमेरा काढला की सगळे येतात. चला आता हे बाजूला मंदिराचं काही काम बाकी असेल तर हे नक्षीकोर दगडे या ठिकाणी आहेत आणि यांच्यामध्ये खूप बारीक बारीक नक्षे आहेत, डिझाईन्स आहेत. आता भव्य दिव्य शिव मंदिर आपल्याला मूर्ती दिसणार आहे. ही मूर्ती बघून तर मला खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं आणि खूप लांबून दिसत होती शंकरांची मूर्ती. तुम्हाला पण नक्कीच आवडली असेल. बघा, जबरदस्त दिसत आहे. ही आमची संपूर्ण टीम थकलेली आहे म्हणून खाली बसले. मी तर थकतच नव्हतो. या ठिकाणी नवग्रहाचं पण मंदिर आहे. भरपूर देव आहेत. नवग्रहाचं मंदिर पहिल्यांदाच मी या ठिकाणी पाहिलंय. यापूर्वी मी कुठं पाहिलेलं नव्हतं. तुम्ही बघून घ्या. ओंकारेश्वर या ठिकाणी पाहण्यासारखं खूप जबरदस्त आहे. एक वेळ नक्कीच जा आणि बघा. आयुष्यात पैसा तर खूप येतो, पण तो पैसा चांगल्या ठिकाणी खर्च करायला शिका. आम्ही पण असाच विचार करत होतो, त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो. आणि प्रयागराजला जाण्याचं प्रत्येकाचं स्वप्नच आहे आणि प्रत्येकाने जायलाच पाहिजे. थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला ही मूर्ती, महादेवाच्या मूर्तीच्याच बाजूला शंकराचार्य यांची पण मूर्ती, स्टॅच्यू होती. तो स्टॅच्यू बघून खूप जबरदस्त वाटलं. आता बघा, व्हिडिओच्या नादामध्ये मी कोणत्या मार्गे चाललो, सगळे व्हिडिओ मध्ये आले पाहिजे म्हणून. आता पुढे आल्याच्या नंतर पण बघा, एक प्राचीन काळातील बहुतेक कमान असेल. त्या कमानीतून आज जायचं होतं. मला वाटलं ही शेवट असेल, पण 5 किलोमीटरचा प्रवास होता. 5 किलोमीटरची परिक्रमा करून आम्ही आता पुढे चाललोय. हे पण आम्हाला या ठिकाणी हे बहुतेक जी उल्लेख केलेला आहे की 120 खांब कोरलेले गास काहीतरी आहे, ती 60 खांब कोरलेले हे तेच असू शकतं आणि याच्यावरची छत गायब आहे. चला आता आमची परिक्रमा संपली. आम्ही आलो. आता नदी दिसतेय, नर्मदा नदी दिसतेय. या ठिकाणी बोटिंग वगैरे तुम्ही करू शकतात. आम्हाला वेळ नव्हता म्हणून आम्ही केली नाही. आणि हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज पण बघा किती जबरदस्त. खालून सपोर्ट नाहीये, वरून लटकवलेलं आहे. खूप जबरदस्त वाटलं. या ब्रिजवरून चालायला पण खूप छान वाटत होतं. तर जय श्रीराम मित्रांनो, आम्ही पूर्ण 5 किलोमीटरची परिक्रमा केलेली आहे. सकाळी 3 वाजल्यापासून आम्ही या कामातच होतो. हा माझा भाऊ आहे पवन आणि गोलू काकाचा मुलगा, अजय पण काकाचाच मुलगा. पूर्ण परिक्रमा केली. चेहऱ्यावरचा आनंद मावत नव्हता. आणि या ठिकाणी काय कीर्तन, आज आम्ही ओंकारेश्वर या ठिकाणी पूर्णपणे परिक्रमा केलेली आहे. आता चाललोय उज्जैन. जय महाकाल, जय भारत, जय उज्जैन. तुम्ही या बाजारपट्टा बघू शकतात. हे बघा, श्री छान जबरदस्त या ठिकाणी आहे. तुम्ही आले तर नक्की एक वेळ भेटली तरी चालेल.